आर्वीवरून दिवे आगाराच्या दिशेने निघालो. वाटेत कडा, समुद्र किनारा आणि कोकणाची निसर्गाची साथ लाभतच होती. दिवे आगारात पोचताच नाळला पोपरीच्या वाडीतील शिऱ्यांच्या लाल दगडाने साकारलेले सुंदर मंदिर दृष्टीस पडले. मंदिराची रचना इतकी सुंदर होती की ते पाहण्याचा मोह आम्हाला आवरला नाही. नकळत आम्ही संमोहित होऊन तिकडे वळलो. तिथे गेल्यावर कळले की हे दिवे आगारातील सुप्रसिद्ध रूपनारायण मंदिर आहे. पूर्वी इथे कोकणी पद्धतीचे कौलारू लाकडी मंदिर होते. आता त्या जागी अंदाजे 12-15 वर्षापूर्वी जीर्णोद्धार करून चिरांच्या दगडाने नागर शैलीमध्ये हे मंदिर बांधले आहे. मंदिराच्या समोरील प्रांगणात दीपमाळ असून मंदिराच्या प्रवेशासमोर एक तुळशी वृंदावन आहे. तुळशी वृंदावनाजवळ येता मुख्य मंदिरात प्रवेश करता. सभागृहात प्रवेश करता गर्भगृहातील श्री विष्णूची सुंदर मूर्ती दिसून येते. ही मूर्ती म्हणजे शिल्पकलेचा उत्तम नमुना आहे. चक्र, गदा, शंख, पद्म धारण केलेल्या चतुर्भुजांनी अलंकृत मूर्तीभोवती दशावतार कोरलेले आहेत. मूर्तीच्या शंखधारी हाताच्या वरती कुर्म अवतार आणि कासव कोरलेले असून त्याच्या बाजूला प्रभावळीजवळ बुद्ध अवतार आणि त्यावरती कालियामर्दन करणारा श्रीकृष्ण आहे. शंखधारी हाताखाली नरसिंह अवतार कोरलेला आहे. नरसिंहाच्या खाली परशुराम आणि पायाशेजारी गरुडाची मूर्ती कोरली आहे. परशुराम आणि गरुडाच्या पायाखाली छोटीशी घोड्यावर स्वार कल्की अवताराची मूर्ती कोरली आहे. श्री विष्णू आणि गरुडाच्या पायाखाली एक पूजा करताना ब्राह्मण कोरलेला आहे. चक्रधारी हाताजवळ मत्स्य अवतार आणि एक मासा कोरलेला आहे. चक्र धरलेल्या हाताखाली छोटीशी वामन मूर्ती आहे. त्याच्या बाजूला वराह मूर्ती आहे. श्री विष्णूच्या पायाजवळ श्री लक्ष्मी किंवा सीतामाई असावी आणि तिच्याच बाजूला कोदंडधारी श्रीराम आहेत. श्रीरामाच्या पायाखाली भक्ती तल्लीन राम भक्त हनुमान आहे. मूर्तीच्या प्रभावळीभोवती काही छोट्या छोट्या मूर्ती आहेत. त्या कोणाच्या आहेत याचा अंदाज बांधता येत नाही. एवढ्या कमी जागेत एवढी नाजूक कलाकृती पाहताना कलाकाराचे कौशल्य निश्चित वाखाणण्याजोगे आहे. या सुरेख मूर्तीला पाहून रूपनारायण नाव समर्पक ठरते. सभामंडपात रूपनारायण मंदिराचा इतिहास लिहिला गेला आहे पुढील प्रमाणे. इसवी सन 800 ते 1265 या कालावधीत शिलाहाराच्या उत्तर कोकण शाखेचे प्रदेशावर आधिपत्य होते. रूपनारायणची ही मूर्ती मधुमाला जंगलातील हिरवट काळ्या संगमरी दगडात कोरलेली आहे. मूर्तीचे हात, नाक, चक्र भंगलेले असून याबाबत एक कथा प्रचलित आहे. फिरंग्याने बहुधा पोर्तुगीजाने ही मूर्ती पळवण्याचा प्रयत्न केला, परंतु येथील भक्तांनी त्यांना रोखले. ती मूर्ती जहाजात चढवली गेली, पण समुद्रात जहाज भरकटल्याने ती पुन्हा मूळ जागी स्थापन करण्यात आली. दिवे आगर गावाला प्राचीन इतिहास आहे. येथे 1500 वर्षापूर्वीचे म्हणजे 5व्या शतकातील ताम्रपट सापडले आहेत. शिलाहार नृपती मुम्मण्णी राज यांच्या ताम्रपट्टात दीपक गर असा उल्लेख आहे. तसेच मराठीचे सर्वात प्राचीन ताम्रपट शके 982 शैवरी संवंतर मार्गशीर्ष पौर्णिमा शुक्रवार 10 नोव्हेंबर 1060 रोजी दिवे आगार असा उल्लेख आढळतो. मुसलमान आणि पोर्तुगीजांच्या वारंवारच्या हल्ल्यामुळे हे गाव उद्ध्वस्त झाले. इसवी सन 1732 मध्ये श्रीमंत माधवराव पेशव्यांच्या पत्नी रमाबाई यांनी या मंदिराला भेट दिल्याचा उल्लेख आहे. पेशवाईपासून मंदिराला वर्षासन मिळत होते, जे नंतर बंद पडले. रूपनारायण मंदिराच्या बाजूला सुंदर नारायण मंदिर बांधले आहे. सुंदर नारायणच्या या विष्णू स्वरूपात डोक्यावर मुकुट, खांद्यावर उडणारा केसंबार, गोंडस बालकासारखा हसरा चेहरा आणि चतुर्भुज रूप आहे. 2 हातात चक्र आणि उर्वरित 2 हातात पद्म आणि शंख धारण केलेले आहे. सुंदर मूर्ती गर्भगृहात विराजमान आहे. मंदिराच्या बाहेर एक प्रशस्त खोल पुष्करणी आहे, ज्यामुळे मंदिराच्या प्राचीनतेला आणखी पुष्टी मिळते. पुष्करणीत उतरण्यासाठी पूर्वेकडून पायऱ्या असून मार्च महिन्याच्या शेवटी बऱ्यापैकी पाणी होते. स्थानिकांच्या संवाद साधताना एक नवीन माहिती समोर आली. रूपनारायण मंदिरासमोर ढिगाराखाली खोदकाम करताना एक प्राचीन पुष्करणी सापडली. सध्या तिथे उत्खननाचे काम सुरू आहे. काळोख पडत आला होता आणि आमच्या मोबाईलच्या बॅटरीही संपत आल्या होत्या. रूपनारायण मंदिराचे दर्शन घेऊन आम्ही सुवर्ण गणपतीच्या दर्शनासाठी निघालो. तिथे गेल्यावर परिसरात घरगुती खानावळ शोधून राहण्याची सोयही करायची होती.